आज मी तुम्हाला चिकनची रेसिपी कशी असते ते सांगणार आहे. त्यासाठी चिकन बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते नीट आपण लक्ष देऊन बघावे, हे सर्वांना माझी विनंती आहे. हे आहे अर्धा किलो चिकन, हे आहे टोमॅटो, हे आहे कांदा, हे आले लसणाची पेस्ट. हे सध्या सर्व साहित्य घेतलेलं आहे. आता यापासून आपण पुढील चिकन कसे बनणार हे तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. तरी हा व्हिडिओ आपण स्किप न करता शेवटपर्यंत बघावा, हे सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे. या व्हिडिओमधून आपण चिकन कसे बनवायचे ते आपण शिकू शकाल. साधी आणि सोपी पद्धत आहे, त्याप्रमाणे आपण चिकन बनवायला शिकू शकतो आणि चांगल्या पद्धतीने बनवू शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत स्किप न करता बघावा आणि व्हिडिओच्या शेवटी चिकन कसे वाटले ते पण सांगावे. आता चिकन बनवण्यासाठी आपण प्रथम गॅस पेटवायचा. गॅस पेटवल्यानंतर त्यावर कढई ठेवून असे तेल ओतायचे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये प्रथम कांदा टाकून घ्यावा. कांदा टाकायचा. कांदा टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित ब्राऊन रंग येईपर्यंत हलवत राहायचे. अशा पद्धतीने कांद्याचे कलर चेंज होईपर्यंत त्याला हलवावे लागते. हलवल्यानंतर व्यवस्थित त्याची ग्रेव्ही तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण सुरुवातीला थोडा गॅस मोठा करायचा आणि गॅस मोठा करून कांद्याला रंग येईपर्यंत हलवत राहायचे. त्यानंतर अजून आपल्या कांद्याला रंग आलेला नाही. जोपर्यंत रंग येत नाही तोपर्यंत त्यामध्ये टोमॅटो टाकायचे नाही, कारण कांद्याला रंग आल्याशिवाय आपल्या बनवलेल्या चिकनला चव पण नाही येणार. त्यामुळे आता बघा, कांदा तेल सोडत आहे. आता थोडं थोडं त्या कांद्याचा कलर चेंज होत आहे. आपण सुरुवातीला टाकलेला कांदा आणि आता त्याचा कलर कसा आहे हे बघून घ्यावे, कारण आपल्याला जर कधी गरज पडली तर अशी रेसिपी आपण स्वतः करू शकतो या पद्धतीने. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे. टोमॅटो टाकल्यानंतर त्याला पण असेच हलवत राहायचे. टोमॅटो आणि कांदा एकत्र करायचा. जोपर्यंत चांगले शिजत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहणे. त्याच्यामध्येच आले लसणाची, हे आपण बनवलेले आले लसणाची पेस्ट तशी त्याच्यात टाकायची. आले लसणाची पेस्ट टाकून घेतल्यानंतर त्याला हलवायचे. जोपर्यंत त्याची चांगली ग्रेव्ही होत नाही तोपर्यंत असे हलवून घ्यायचे.
त्याच्याशिवाय आपल्याला कलर नाही येणार. ग्रेव्ही झाल्यानंतर ती ग्रेव्ही होईपर्यंत त्याला हलवत राहायचे. अशा पद्धतीने ती बारीक ग्रेव्ही करून घ्यायची. आता या पद्धतीने आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपण चिकन टाकणार आहे, जे आपण सुरुवातीला घेतले होते ते चिकन असे यामध्ये टाकून द्यायचे. या ग्रेव्हीमध्ये आपण काळं तिखट पण टाकलेलं आहे. आमच्या इकडे ह्याला येसूर असं म्हणतात. आणि असं याला एकजीव करून घ्यायचे. एकजीव झाल्यानंतर त्याला कमी आचेवर ठेवायचे. आणि त्याला असे हलवून घ्यायचे, हलवत राहायचे. होता होईल तेवढे एकजीव करून घ्यायचे. त्यात सगळा मसाला आणि ग्रेव्ही मिक्स व्हायला पाहिजे. मिक्स झाल्यानंतर थोडा पण गॅस कमी करायचा. गॅस कमी केल्यानंतर जास्त शिजायला नाही पाहिजे, याची पण जरा आपण खबरदारी घ्यायला पाहिजे. तरी हे आता आपण चिकन शिजायला ठेवलेलं आहे. यावरती आता आपण झाकण ठेवणार आहे. झाकण म्हणजे काही ताट झाकलं तरी चालेल. त्या पद्धतीने झाकून ठेवायचे. ते झाकल्यानंतर ते शिजल्यावर आपल्याला कळेल. आता अशा पद्धतीने आपण शिजवायला ठेवत असताना त्यावर झाकण ठेवले होते. आता झाकण उघडून बघू. आता आपले चिकन तयार झालेले असणार. गॅसवर आपण एकदम मंद आचेवर ठेवलेले होते. आता याची आपण गॅस थोडा मोठा करू. मोठा केल्यानंतर कसे झाले आहे ते आपण झाकण उघडून एकदा पाहू. झाकण उघडल्यावर आपल्याला कळेल की आपले चिकन कसे बनले आहे, त्याची ग्रेव्ही कशी झालेली आहे हे बघा. आता अशा पद्धतीने आपण त्याचे झाकण उघडणार आहोत. हे असे आपले चिकन आता तयार आहे. हे आता चांगले शिजलेले आहे. आता परत एकदा आपण ह्याला हलवून घ्यायचे. हलवल्यानंतर चिकनमध्ये जास्त पाणी टाकायची गरज नसते, कारण चिकनमध्ये थोडे आपण ग्रेव्ही बनवताना पाणी टाकले होते. चिकनचे पण पुन्हा पाणी सुटत असते, त्यासाठी आपण जास्त पाणी नाही टाकायचे. आता आपले चिकन शिजलेले आहे आणि आता ते खाण्यासाठी तयार आहे. तरी आता शिजले आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे आपले चिकन रेडी आहे. तरी हे चिकन तुम्हाला तयार झालेले कसे वाटले आणि कसे दिसले ते आपण कमेंट करून सांगावे. हे माझे सर्वांना सांगणे आहे, कारण कमेंटमध्ये आपण जर सांगितलं तर मला पण कळेल की ह्यात काही सुधारणा करता येतील. मला पण अजून वेगळ्या विशिष्ट पद्धतीने चिकन बनवता येईल आणि त्याची चव घेता येईल. तरी आपण सर्वांनी कसे बनले याविषयी सांगावे. अशा पद्धतीने यामध्ये कोशिंबीर मिसळलेली आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर कसं छान कलर आला, एकदम झॅक. त्यासोबतच असं आम्ही आता जिरा राईस बनवलेला आहे. जिरा राईस पण वाढून घ्यायचा आणि आता ताटामध्ये असं एकदम पद्धतशीर आणि व्यवस्थित पण झालेले आहे. अशा पद्धतीने आता हे खाण्यासाठी एकदम आपले चिकन तयार
तर याच पद्धतीने त्यासोबत खायला आपण कोशिंबीर पण केलेली आहे. आता आपण जेवणाचा बेत करून मस्तपैकी चिकन खाणार. हा व्हिडिओ कसा वाटला ते आपण कमेंटमध्ये सांगा.